नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील व भारतातील समाज सुधारणाच्या चळवळीचा इतिहास पाहणार आहोत। यामध्ये आपण 11 महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत व त्याचे उत्तरासहित स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर काल जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे आपण पाहणार आहोत। काल आपण प्रश्न विचारला होता, मशरूम म्हणजे अळंबी भाजीपाल्याच्या कोणत्या वर्गामध्ये मोडते? आणि या प्रश्नाचे ऑप्शन होते ए वनस्पती, बी कवक, सी बॅक्टेरिया आणि डी शेवाळ। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कवक बुरशी। मशरूम ही वनस्पती नाही कारण त्यात क्लोरोफिल हरितद्रव्य नसते आणि ती सूर्यप्रकाशापासून स्वतःचे अन्न बनवू शकत नाही। हे फंगी म्हणजे कवक या कुळामध्ये येते। आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून 1848 पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महात्मा ज्योतिराव फुले। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि या शाळेत त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कार्य केले। प्रश्न क्रमांक 2, दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र 1832 कोणी सुरू केले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाळशास्त्री जांभेकर। बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले, म्हणूनच त्यांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक मानले जाते आणि त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रातील पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 3, सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 कोणी केली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महात्मा ज्योतिराव फुले। 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली। अंधश्रद्धा निर्मूलन, ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध आवाज उठवणे आणि बहुजन शोषित समाजाला न्याय मिळवून देणे हे या समाजाचे मुख्य ध्येय होते। प्रश्न क्रमांक 4, शतपत्रे नावाने प्रभाकर वृत्तपत्रातून समाजातील अनिष्ट रूढीवर टीका करणारे समाजसुधारक कोण होते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोपाळ हरी देशमुख। गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने देखील ओळखले जाते आणि ते लोकहितवादी या टोपण नावाने प्रभाकर वृत्तपत्रातून 108 पत्रांची मालिका लिहिली, त्याला शतपत्रे म्हणून ओळखले जाते। यात त्यांनी धार्मिक व सामाजिक सुधारणांवर भर दिला। प्रश्न क्रमांक 5, 1867 मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात कोणाचा मुख्य सहभाग होता? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आत्माराम पांडुरंग तर्खडकर व न्यायमूर्ती रानडे। 31 मार्च 1867 मुंबईत डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर आणि यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना झाली। नंतर न्यायमूर्ती म ग रानडे, डॉक्टर राघू भंडारकर यांनी या संस्थेच्या विचारांचा प्रसार केला। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजाराम मोहन रॉय। राजाराम मोहन रॉय यांनी 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि सतीप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांना आधुनिक भारताच्या प्रबोधनाचे आणि सामाजिक सुधारणा चळवळीचे जनक मानले जाते। शारदा सदन आणि मुक्ती मिशन या संस्थेची स्थापना करून अनाथ व विधवा स्त्रियांच्या उद्धारासाठी कोणी कार्य केले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंडिता रमाबाई। पंडिता रमाबाई यांनी 1889 त्यानंतर पुण्यामध्ये बालविधवा आणि निराधार स्त्रियांसाठी शारदा सदनची स्थापना केली, तसेच केडगाव येथे मुक्ती मिशन उभारून महिलांना स्वावलंबी बनवले। प्रश्न क्रमांक 8, 1875 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वामी दयानंद सरस्वती। स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईत 1875 आर्य समाजाची स्थापना केली। त्यांनी वेदाकडे चला, बॅक टू वेदास असा संदेश दिला आणि मूर्तिपूजा व कर्मकांड यावर तीव्र टीका केली। प्रश्न क्रमांक 9, 1924 बहिष्कृत हितकर्णी सभाची स्थापना करून दलित समाजाच्या हक्कासाठी संघर्ष कोणी केला? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर बी आर आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
20 जुलै 1924 रोजी मुंबईत बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. सुधारक हे वृत्तपत्र 1888 मध्ये कोणी सुरू केले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोपाळ गणेश आगरकर. केसरी वर्तमानपत्राचे संपादकत्व सोडल्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी सामाजिक सुधारणांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा प्राधान्य दिले. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधील महत्त्वाचे 10 प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत. आता यापुढील प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कमेंट्स करून द्यायचे आहे. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना 1906 मध्ये कोणी केली? आणि या प्रश्नाचे उत्तराचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए, छत्रपती शाहू महाराज, पर्याय क्रमांक 2, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पर्याय क्रमांक सी, कर्मवीर भाऊराव पाटील आणि पर्याय क्रमांक डी, डॉक्टर पंजाबराव देशमुख. या प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला कमेंट्स करून द्यायचे आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आपण या प्रश्नाचे अचूक उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण काय आहे हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जनरल स्टडीजबद्दल अधिकची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.